मिरपूड आणि मीठ हे स्वादिष्ट जेवणात अपरिहार्य आहेत. परंतु जर ते इतर पदार्थांवर वर्चस्व गाजवतात तर जेवणाची चव बिघडून जाते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक नात्यात तुमची उपस्थिती अपरिहार्य असू द्या. इतरांवर वर्चस्व गाजवून तुमचे इतरांबरोबरचे नाते बिघडवू नका. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामधील संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे वर्चस्व. काही लोक दुसऱ्यावर वर्चस्व गाजवतात तर काही लोकांना इतरांचे वर्चस्व नको असते. स्त्रीला पुरुषाचे वर्चस्व नको असते आणि पुरुषाला स्त्रीचे. आणि याच कारणामुळे कुटुंबापासून ते समाजातील प्रत्येक घटकात संघर्ष, लढा, वाद, विवाद सतत चालूच असतो आणि आम्हाला लोकांनी केलेले बंड दिसते. तुम्हाला काय वाटते, अरण्यात फिरणारे इस्रायल लोक यापासून बचावले असतील? नाही. त्यांना सुद्धा या संघर्षाला तोंड द्यावे लागले. लोकांनी बंड केले. हे बंड कोणत्या लोकांनी केले, का केले, कोणाविरुद्ध केले आणि त्याचा परिणाम काय झाला याचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच इतरही काही मार्गदर्शन पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, माझ्यासोबत गणनाचे पुस्तक 15वा अध्याय आपण उघडून ठेवावा आणि काही वचने मी आपणाकरिता वाचणार आहे, ती आपण सुद्धा वाचावीत. माझी आपणाला विनंती आहे श्रोत्यांनो, की वेळेअभावी मी बरीचशी वचने आपणाकरिता वाचू शकत नाही. परंतु जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर आपण अवश्य सर्व वचने वाचावीत आणि पुन्हा त्या वचनांवर विचार करावा, त्यावर मनन करावे आणि त्यांचा अभ्यास करावा. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो, की कशा प्रकारे परमेश्वर 15व्या अध्यायामध्ये अर्पणाविषयी नियम सांगत आहे. परमेश्वर त्यांना म्हणतो की परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडे मेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रित्यर्थ हवन कराल. मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमिलेल्या सणातला तो यज्ञ असो. यज्ञ करणाऱ्याने परमेश्वराप्रित्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी 1/4 हिनभर तेलात मळलेल्या 1/10 एफा सपीठाचे अन्नार्पण करावे. हिनभर तेल हे पवित्र आत्म्याला दर्शविते. नंतर 1/4 हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण करावे, जे आनंदाविषयी बोलते. लक्षात घ्या की परमेश्वर कशा प्रकारे सांगतो. आता आपण 8वं वचन वाचूया. तू परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांतर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा अर्पिशील. गोऱ्हा अर्पिशील हे जे आहे, जे काही त्यांनी त्या देशात करायचे आहे ते जणू काही त्यांनी केलेच आहे, अशा प्रकारे परमेश्वर बोलत आहे. जरी ही पिढी रानात मूर्तीपूजेकडे वळेल तरी जी नवीन पिढी त्या देशात प्रवेश करेल ती ही सर्व अर्पणे अर्पण करणार होती. आणि ही सर्व अर्पणे श्रोत्यांनो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतात. आता आपणाविषयी काय? रविवारी जेव्हा आपण मंदिरात उपासनेला जाता तेव्हा काय तुमचे संपूर्ण लक्ष पवित्र शास्त्राभोवती आणि प्रभू येशू ख्रिस्ताभोवती केंद्रित राहते? आणि जर केंद्रित राहते तर काय सोमवारी ते तसेच राहते? जेव्हा आपण जगातील रानात वावरू लागता तेव्हा आपणासोबत काय घडते? काय आपण जगातल्या मूर्तीपूजेत, जगातल्या गोष्टींमध्ये सामील होता? ह्या जगाच्या देवी देवतांशी आपण आपला संबंध जुळवता, त्यांची सेवा करता? रविवारी आपण फार धार्मिक आणि पवित्र जीवन जगता, परंतु अन्य दिवशी जगिक बनता? मी आपल्याला सांगू इच्छिते श्रोत्यांनो, की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासोबत आपल्या कार्यालयात, शाळेत, बाजारात, व्यापारात सगळीकडे जाऊ इच्छितो. ज्या प्रकारे तो रविवारी आपणाकरिता वास्तविक असतो ना श्रोत्यांनो, तसा तो अन्य दिवशी सुद्धा राहू इच्छितो. काय आपण ह्याकरिता तयार आहात? लेवियच्या पुस्तकामध्ये आम्ही जे पाहिले
ते तो ह्या ठिकाणी पुन्हा मांडित आहे. नकळत झालेली पापे. 15वा अध्याय 24 ते 26 वचने वाचूया. गणनाचे पुस्तक 15वा अध्याय 24 ते 26 वचने. आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोऱ्ह्याचे होमार्पण करावे व नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा द्यावा. मग याचकाने इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल, कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पिला आहे. ह्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या परदेशीयांनाही क्षमा होईल, कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता. आज एक चर्चेचा विषय आहे की ज्या लोकांनी शुभवर्तमान ऐकले नाही ते हरवलेले आहेत. मला आपणाला सांगू द्या की ते शुभवर्तमानापासून अनभिज्ञ आहेत म्हणून ते हरवलेले नाहीत, परंतु ते पापी आहेत म्हणून ते हरवलेले आहेत. नकळत झालेल्या पापांसाठी सुद्धा ह्या ठिकाणी अर्पण सांगण्यात आले आहे. लोकांनी शुभवर्तमान ऐकलेले असो वा नसो, ते पापी आहेत म्हणून ते हरवलेल्या स्थितीत आहेत. श्रोत्यानो, माझी ही हार्दिक इच्छा आहे की प्रत्येकाला शुभवर्तमान ऐकण्याची संधी प्राप्त व्हावी आणि निर्णय घेण्याची संधी मिळावी. परंतु लोक फार आधीच शुभवर्तमान ऐकण्यापूर्वी आणि त्याला नाकारण्यापूर्वीच हरवलेल्या स्थितीत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पवित्र शास्त्र सांगते की हरवलेल्यांना तारावयाला आणि शोधावयाला ह्या जगात आला. सर्व हरवलेले आहेत आणि ही मानवाची स्वाभाविक स्थिती आहे. हरवलेली मानवजात आज दुःखी होऊन बसलेली नाही, कारण त्यांनी शुभवर्तमान ऐकलेले नाही. जर आपणाला अशा लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवण्याची संधी मिळेल तर आपल्या लक्षात येईल की ते शुभवर्तमान ऐकण्याकरिता इतके उत्सुक नाहीत. आता पुढे आम्हाला शब्बात मोडणाऱ्यास मृत्यूदंड कशा प्रकारे देण्यात आला ते वाचायला मिळते. रानात भटकत असताना ही जी घटना घडली ती खरोखर हृदयद्रावक आहे. 32 पासून 36 वचने. 15वा अध्याय 32 ते 36 वचने. इस्रायल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बातवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला. ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला अटकेत ठेविले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या मनुष्याला अवश्य जीवे मारावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार करावा. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला आणि तो मेला. श्रोत्यानो, हे फार तीव्र असे आहे. ही गोष्ट स्पष्ट करते 10 आज्ञांपैकी एक आज्ञा मोडणाऱ्या सुद्धा मृत्यूदंड सांगण्यात आला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या जागी मृत्यूदंड स्वतः सहन केला आणि हे आम्हाला समजणे आणि पाहणे आवश्यक आहे. 37 ते 41 वचने वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. ह्या गोंड्याचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्या. आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आला तसे वागू नये, तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या व आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र व्हावे. तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. निळी फीत, निळा रंग जो स्वर्गीय रंग आहे, त्यांना हे स्मरण करून देत होती की ते देवाचे लोक आहेत आणि ह्या पृथ्वीवर त्यांना स्वर्गातल्या प्रमाणे चालायचे आहे. अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे श्रोत्यानो की ते देवाचे लोक आहेत. त्यांना देवाने अलग केलेले आहे आणि त्यांना ह्या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगायचे आहे.
जप तप अवघा निष्फळ झाला ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला निष्फळ झाला कोण हरील ममता विद्या कुल धन सकल साधने झाला केवळ विद्या कुल धन सकल साधने झाला केवळ झाला केवळ कोण हरील ममता ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुणविला ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुणविला माझा करुणविला कोण हरील ममता कोण हरील मम पाप तुझविला कोण हरील मम कोण हरील मम पाप तुझविला कोण हरील संताप कोण हरील मम आता आपण पुढच्या अध्यायाला पाहणार आहोत. तो आहे 16वा अध्याय. देवाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध बंड. 6वी कुरकूर. जरी आमच्याजवळ त्या रानात भटकण्याचा जो काळ आहे त्याची सविस्तर माहिती नाही, तरी काही अधातल्या मधातल्या घटनांची नोंद आमच्याकरिता करण्यात आलेली आहे. 16 ते 19 ह्या अध्यायांमध्ये 4 घटना नोंदण्यात आलेल्या आहेत, ज्या याजकाशी संबंधित आहेत. 16व्या अध्यायात कोराहाचे विरुद्धात बोलणे. 17व्या अध्यायात आरोनाची काठी ज्यावर अंकुर फुटले. 18वा अध्याय त्यामध्ये याजक पदाची निश्चिती आहे आणि 19व्या अध्यायात तांबड्या रंगाच्या कालवडीच्या अर्पणाविषयी सांगण्यात आले आहे. इस्रायलांच्या कुरकुरीद्वारे 16व्या अध्यायाची सुरुवात होते आणि ही श्रोत्यानो 5वी कुरकूर आहे. 16व्या अध्यायाच्या समाप्तीपूर्वी 6वी कुरकूर सुद्धा आम्हाला वाचायला मिळते. त्यांच्या कुरकुरीनुसार आम्ही त्यांच्या रानातील प्रवासाला विभागू शकतो. ही कुरकूर याजकांविषयी आहे आणि कोरह ह्याचे नेतृत्व करीत आहे, जो एक फार नामांकित व्यक्ती होता. वाचूया श्रोत्यानो पहिली 3 वचने. 16वा अध्याय पहिली 3 वचने. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रौबेन वंशातील अली याबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेथ हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व आरोन ह्यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? कोरह हा लेवी होता आणि त्याला अधिकार होते. त्याच्यासोबत 250 सरदार होते, ज्यांना सुद्धा अधिकार प्राप्त झाले होते. श्रोत्यानो, बंड तेव्हाच प्रभावी ठरते
जेव्हा नामांकित लोक त्याला पाठिंबा देतात, त्यासाठी बुद्धी आणि पैसा दोहोंची आवश्यकता असते. बंड हे जे ह्यांनी उपस्थित केले होते, ही काही लहान सहान गोष्ट नव्हती. बंड, मोर्चा ह्या सर्व गोष्टी नवीन नाहीत. त्या काळात सुद्धा ह्या गोष्टी घडत होत्या. आता ह्या ठिकाणी सुद्धा आम्हाला एक बंड दिसते. जे आरोप ह्या लोकांनी मोशे व अहरोनावर लावलेत ते खरे नव्हते. मोशे तशा प्रकारचा नव्हता. जेव्हा परमेश्वराने त्याला ह्या लोकांचे नेतृत्व करण्याकरिता बोलावले, तेव्हा त्याने सरळ म्हटले की मी योग्य नाही. रानात त्याला परमेश्वराने प्रशिक्षण दिल्यानंतरही तो ते कार्य करू इच्छित नव्हता. त्याने मदतनीस मागितला आणि देवाने त्याच्या मोठ्या भावाला अर्थात अहरोनाला त्याला दिले. मोशे ह्या पृथ्वीवर सगळ्यात नम्र पुरुष होता. मोशेची इच्छा होती की देवाच्या सर्व लोकांनी भविष्यद्वाणी करावी. त्याच्या मनात कुठलाच हेवादावा नव्हता. आम्ही पाहिले की तो पापविरहित तर नव्हता, परंतु तरी सुद्धा तो अनेक गोष्टींविषयी अपराधी सुद्धा नव्हता. आता हे जे बंड ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे, ह्याचे मूळ कारण काय होते? ह्याचे मूळ कारण म्हणजे कोऱ्हाचा हेवा, ईर्ष्या. ही एक फार भयंकर गोष्ट आहे श्रोत्यानो. अधिकार देवाद्वारेच दिल्या जातात. कोणीच हा आदर स्वतःहून घेऊ शकत नाही. छावणीत देवानेच प्रत्येकाला स्थान व विशिष्ट कार्य नेमून दिले होते. कोरह हा कहाती होता व देवाने त्यांच्यासाठी विशिष्ट कार्य नेमले होते. मोशेला सुद्धा एक विशिष्ट पद आणि कार्य देवाने सोपवले होते. आज सुद्धा आमच्यामध्ये हे पाप आम्हाला आढळते. म्हणून पवित्र शास्त्र बायबल आम्हाला नम्र आणि दीन होऊन राहण्यास शिकवते. आम्हाला नम्रतेने चालायचे आहे. आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की प्रत्येक अधिकार देवाने दिलेला असतो. करिंथकरास पहिले पत्र 12व्या अध्यायात पॉल मंडळीला एक मानवी देह म्हणून चित्रित करतो. ज्या प्रकारे श्रोत्यानो शरीराचे अनेक अवयव आहेत, तसेच मंडळीचे सुद्धा अनेक अवयव आहेत. जेव्हा परमेश्वर आमचे तारण करतो, तेव्हा तो आम्हाला त्या शरीरात अर्थात मंडळीत पवित्र आत्म्याद्वारे ठेवतो. विश्वासणाऱ्यांच्या देहरूपी मंडळीत आम्हाला विशिष्ट कार्य सोपवण्यात येते. आत्म्याचे अनेक दान आहेत व आम्हाला त्या देहात ह्या दानांचा उपयोग परमेश्वराच्या गौरवाकरिता, त्याच्या सेवेकरिता आणि कार्याकरिता करायचा असतो. संपूर्ण देह जीभ नाही म्हणून प्रत्येकजण अनन्य भाषेत बोलू शकणार नाहीत. संपूर्ण शरीर कान किंवा डोळा नाही. प्रत्येक व्यक्तीला अलग अलग दान देण्यात आले आहेत व अनेक दाने आहेत हे लक्षात घ्या. मदत करण्याचे सुद्धा दान आहे. देवाची इच्छा आहे की प्रत्येक दानाचा आम्ही उपयोग करावा. दुसऱ्यांची जागा बळकवण्याचे कार्य आम्हाला देण्यात आले नाही. लक्षात घ्या श्रोत्यानो की देहाचे अनेक अवयव दिसत नाहीत, ते झाकलेले असतात किंवा देहाच्या आत असतात, तरी सुद्धा त्यांचे कार्य देहासाठी फार फार आवश्यक असते. तसेच मंडळीत सुद्धा प्रत्येकाचे कार्य आवश्यक आहे, महत्वाचे आहे. हेवा, ईर्ष्या लोकांना समस्या निर्माण करण्याकरिता उत्साहित करते. अनेक लोक पुढारी बनण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्यांना बाजूला ढकलून जे करण्याची त्यांची लायकी नाही ते करण्याचा नाहकच प्रयत्न करतात. परमेश्वर ह्या बंडाला एक निश्चित मार्गाने हाताळणार आहे. ह्यांचा न्याय परमेश्वर फार गंभीरपणे करणार आहे. पाहूया परमेश्वराने काय केले. 4 ते 7 वचने सांगतात, हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखविल व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल. आता असे करा, कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. श्रोत्यानो, त्यांनी मोशेवर आरोप ठेवला व मोशेने त्यांना सांगितले की ज्या मनुष्याला परमेश्वर निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. 8 ते 11 वचने. तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले. ह्या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले. हे काय थोडे झाले? तुला व तुझ्या सर्व लेवीय बाहुबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजक पदही तुम्ही मिळवू पाहता काय? ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते.
अहरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी? श्रोत्यानो, मोशे व अहरोनाचे कार्य देवाने ठरवलेले होते आणि ही कुरकुर खरे पाहता ते लोक देवाविरुद्ध करीत होते. 12 ते 14 वचने. मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम ह्यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले, आम्ही येत नाही. दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणिलेस, हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवितोस? शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस, अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हाला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. त्यांचा मोशेविरुद्ध द्वेषयुक्त आरोप ही वास्तविकता दुर्लक्षित आहे की जर त्यांनी कादेश बर्न्या येथे त्याच्या नेतृत्वाला पूर्णपणे घेतले असते, पूर्णपणे त्याचे पालन केले असते, तर ते आतापर्यंत त्या दुधामधाच्या प्रवाह असलेल्या प्रदेशात कधीच पोहोचले असते. 15 ते 17 वचने. तेव्हा मोशेचा कोप भडकला व तो परमेश्वराला म्हणाला, त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको, मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही. मग मोशे कोराहाला म्हणाला, उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो. तू, ते व अहरोन, तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला. प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे 250 धुपाटणी परमेश्वरासमोर आणावी. तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे. श्रोत्यानो, ह्या बाबतीत स्वतःची इच्छा जाहीर करणे हे देवावर अवलंबून होते. 18 ते 21 वचने. तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेविला व त्यावर धूप घातला आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शन मंडपाच्या द्वारापाशी उभे राहिले. कोराहाने त्यांच्या विरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमविले. तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, तुम्ही ह्या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करीतो. आम्हाला आढळतं श्रोत्यानो की कुरकुरीच्या प्रत्येक वेळी देवाचे तेज प्रगट झाले. आता ह्या बंडाच्या वेळी सुद्धा त्याचे तेज प्रगट झाले आहे. 22 वचन. तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? पुन्हा मोशे त्याच्या लोकांसाठी मध्यस्थी करीत आहे. 26व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं की तो मंडळीला म्हणाला, तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूपासून निघून जा बरे. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. आणि नंतर आम्हाला दिसतं की पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे. आता ही लोकांच्या समोर घडणारी गोष्ट होती. देवाच्या आज्ञांना जुमानणे व देवाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध जाणे ही एक फार भयंकर गोष्ट आहे. परमेश्वर अशा गोष्टींचा अवश्य न्याय करतो. लोकांना विभगणे, वेगळा समूह चालवणे इत्यादी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराच्या विरुद्धात आहेत. आणि 31 ते 33 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की पृथ्वीने आपले तोंड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची मालमत्ता गिळून टाकली. ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. श्रोत्यानो, ज्या प्रकारे त्यांनी लोकांना विभागून पाप केले, देवाने त्यांचा न्यायही तशाच प्रकारे केला. गलतीकारासपत्र 6वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. 36 ते 40 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की धुपाटणींना ठोकून त्यांचे पत्रे बनवून त्यांनी वेदी मळविण्याकरिता त्याचा उपयोग केला, कारण देवाने त्यांना तसे सांगितले होते. त्याद्वारे लोकांना हे स्मरण राहावे की अहरोनाच्या याजक वंशाशिवाय दुसऱ्या कोणीही परमेश्वरासमोर धूप जाळण्याकरिता जाऊ नये. नंतर आम्हाला दिसतं 41 आणि 42 वचनांमध्ये की त्यांनी मोशे व अहरोनावर ह्या लोकांना मारून टाकण्याचा आरोप लावला. परंतु आताच आम्ही पाहिले की त्यांनी नाही, परंतु परमेश्वराने त्यांना मारले होते. त्यांच्या कुरकुरीनंतर देवाचे तेज प्रगट झाले होते. आता परमेश्वर त्यांच्या कुरकुरीमुळे त्यांचा न्याय करण्याकरिता तयार आहे. ज्याच्या विरुद्ध ते कुरकुर करीत आहेत तोच त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यामध्ये उभा राहतो. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध मानवजातीने बंड केले, परंतु त्यानेच वधस्तंभावर त्या लोकांना जीवन देण्याकरिता, त्यांचे तारण करण्याकरिता
स्वतःचा प्राण दिला. त्याने मानवजातीला वाचवले. तो देवाच्या आणि पापी मानवाच्या मधात उभा राहिला. तो आज सुद्धा आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की इस्रायल लोकांनी केलेली ही 6वी कुरकुर होती आणि आता तर त्यांनी खुद्द मोशेच्या अधिकारावरच घाव घातला होता. मोशेचे वर्चस्व त्यांना नको होते. काय आमच्यामध्ये देखील हेवा, ईर्ष्या आहे, जेणेकरून आम्ही इतरांचे वर्चस्व नाकारतो, त्यांची सेवा नाकारतो? आमची वागणूक कशी असते? आम्ही हे जाणले पाहिजे की काय आम्ही देवाविरुद्धच कुरकुर करतो? त्याने इतरांना दिलेले अधिकार आणि त्यांची निवड नाकारतो? आम्ही हे लक्षात ठेवावे की देवाविरुद्ध उचललेले प्रत्येक पाऊल हे भयंकर परिणाम घेऊन येणारे असते. म्हणून आम्ही आत्मपरीक्षण करावे आणि या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची प्रामाणिक विनंती आम्ही तुझ्यासमोर सादर करतो. आमच्यामध्ये असलेले हेवे, दावे, ईर्ष्या आणि इतरांवरती वर्चस्व गाजवणारी आमची वृत्ती किंवा इतरांचे वर्चस्व नाकारणारी वृत्ती, प्रभूजी, आमच्यामधून तू काढून टाक. प्रभूजी, तू आम्हाला अतिशय साधं सोपं असं जीवन द्यावं, ज्या जीवनातून आम्ही तुला ओळखणारे असावं, अशी आमची प्रामाणिक इच्छा आम्ही तुझ्यासमोर प्रगट करतो. कारण प्रभूजी, आम्ही पाहिलं, ज्या ज्या वेळेस आमच्यामध्ये वर्चस्व असतं किंवा इतरांचं वर्चस्व आम्ही नाकारतो, तुझ्या विरुद्ध देखील बंड करण्यास आम्ही पुढं जात असतो. परंतु बापा, तुझी इच्छा तशी नाही हे आम्हाला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे, तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वादित कर आणि योग्य कृती करण्यासाठी तुझी कृपा आमच्यासाठी विपुल कर. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.